त्याविषयी बोलण्याकरता भाजपचे नवनाथ बन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? गुलाबराव म्हणतायत, जर मी भोळा राहिलो असतो तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं। हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत आणि अशा पद्धतीचं वक्तव्य जाहीरपणे महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं वक्तव्य कोणीही करू नये। परंतु गुलाबराव पाटील यांनीच पुढे खुलासा केलाय की मी चेष्टेनं किंवा विनोदानं अशा पद्धतीचं बोलत असतो। याआधी गिरीश महाजनांबद्दल देखील मी असं वक्तव्य केलं होतं। तरी देखील सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करत असताना महायुतीमध्ये मतभेद होतील, दोन पक्षामध्ये वाद होतील अशी वक्तव्य दोन्ही बाजूनी म्हणजे शिवसेनेच्या बाजूनी आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी टाळायला हवीत। कारण आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करतोय। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, सुनेत्राताई पवार असतील, हे एक दिलानं एक मतानं महाराष्ट्र पुढे घेऊन जात असतात। असं असताना महायुतीतल्या नेत्यांमधले मतभेद अशा पद्धतीनं समोर येणं अतिशय चुकीचं आहे। गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। एकनाथजी शिंदे निश्चितपणे गुलाबराव पाटील यांची या प्रकरणामध्ये दखल घेतील आणि त्यांना योग्य तो सल्ला देतील। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।